नमस्कार मित्रांनो. भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत नवीन अपडेट आलेले मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहोत. कधी अपडेट आलेले, एकूण जागा किती असणार आहे, कोणत्या पदासाठी जागा असणार आहे, तर जाहिरात कधी येऊ शकते, हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. बघू शकता 3/9/2025 अपडेट आलेले. बघा काय सब्जेक्ट आहे. भूमी अभिलेख विभागातील मंजूर पदाचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत. बघू शकता संदर्भ काय आहे, महसूल व वन विभाग. बघा काय अपडेट आलेले. भूमी अभिलेख विभागातील मंजूर पदाचा आढावा घेण्यात येऊन विभागाच्या सुधारित आकृतीबंध तयार करून मंजुरी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. बघू शकता मित्रांनो, नवीन सुधारित आकृतीबंध प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. तर त्या अनुषंगाने सादर करण्यात येते की सद्यस्थितीत भूमी अभिलेख विभागातील गट अ ते गट ड संवर्गातील एकूण 9,889 पदे मंजूर असून, तर इकडील 30/12/2024 रोजी सादर आकृतीबंधानुसार संवर्ग निहाय 924 नवीन पद निर्मितीसह एकूण 10,683 पदाचा सुधारित आकृतीबंध मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. बघू शकता मित्रांनो, 10,683 जागेसाठी हे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहे मित्रांनो शासनाकडे. तर एवढा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे 10,683 जागेसाठी. तर बघू शकता कोणत्या कोणत्या जागा असणार आहे. बघा मित्रांनो, इथे अपडेट काय दिलेले. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी 6 जिल्हे पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर तसेच भौगोलिक विस्तार कामाचे आवक विचारात घेता अहिल्यानगर व नांदेड हे 2 जिल्हे असे एकूण 8 जिल्ह्याकरता प्रत्येकी एक अतिरिक्त जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांचे नवीन कार्यालय प्रस्तावित करण्यात आलेले आहे. बघू शकता तुम्ही. तर नवीन कार्यालय प्रस्तावित करण्यात आलेले आहे, त्यामुळे आता ही जागा भरणे त्यांना आवश्यकच आहे मित्रांनो. खरी आपण बघूया कोणत्या कोणत्या पदासाठी जागा असणार आहे. जमावबंदी आयुक्त वरती बघू बघू शकता मित्रांनो तुम्ही. सहसंचालक भूमी अभिलेख, अप्पर जिल्हाधिकारी, सहाय्यक संचालक, मुख्याधिकारी भूमी अभिलेख, सहाय्यक संचालक, उपजिल्हाधिकारी, सहाय्यक संचालक लेखा अधिकारी, दुय्यम निबंधक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, भूमापक, वाहन चालक, अव्वल कारकून, वरिष्ठ लेखापाल, विधी अधिकारी, शिपाई आणि नाईक अशा प्रकारे हे पदाची जागा असणार आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही बाह्य यंत्रणेद्वारे किती पदे भरण्यात येणार बघू शकता खाली. 1,045 म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेस पद्धतीने भरण्यात येणार आहे. आणि नियमितपणे बघू शकता तुम्ही 9,889 तब्बल जागा आहे मित्रांनो. तर अशा म्हणून 10,000 प्लस जागा भरण्यात येणार आहे. तर ही जाहिरात लवकरच येऊ शकते मित्रांनो. जाहिरात कधी येऊ शकेल, तर बघू शकता तुम्ही 20 सप्टेंबरच्या नंतर एंडिंगमध्ये येऊ शकते, नाहीतर मग ऑक्टोबरच्या पहिल्या वीकमध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहे मित्रांनो. कारण की हे जागा त्यांना लवकरच भरणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे ही अपडेट आहे मित्रांनो. भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत 10,000 जागा प्लस 10,000 प्लस जागा भरण्यात येणार आहे मित्रांनो. तर अभ्यासाला लागा, लवकरच ही जाहिरात येऊ शकते मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. बाय फ्रेंड्स.